नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, सध्या राज्यामध्ये निवडणुकीचं वातावरण आहे. आधी नगर परिषद आणि नंतर नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या. त्यानंतर आता लवकरच महानगरपालिका निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. दरम्यान या निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे लाभार्थी महिलांना 1500 रुपयांचा निधी हा देण्यात आलेला नाही. नगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर सरकारने नोव्हेंबर महिन्याचा 1,500 रुपयांचा हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यांमध्ये जमा केला होता. नोव्हेंबर महिन्याचा हप्ता डिसेंबर महिन्याच्या शेवटी 31 डिसेंबरला देण्यात आला. तर डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे पैसे येत्या 3 ते 4 दिवसांमध्ये जमा होण्याची शक्यता आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे हे मकर संक्रांतीपूर्वी मिळणार आहेत. दरम्यान 15 जानेवारी रोजी राज्यामध्ये महानगरपालिका निवडणुकांसाठी मतदान असल्यानं काँग्रेसकडने मात्र यावरती आक्षेप घेण्यात आला होता. काँग्रेसनं या संदर्भात निवडणूक आयोगाला पत्र देखील पाठवलं होतं. त्यामुळे आता लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीपूर्वी 3,000 रुपये मिळणार का, हे मात्र पाहावं लागेल. या योजनेसाठी ज्या महिलांनी ई-केवायसीची प्रक्रिया केलेली नाही त्यांना यापुढे योजनेचा लाभ मिळणार नाही. ई-केवायसी करण्यासाठीची अंतिम मुदत ही 31 डिसेंबरपर्यंतची होती. दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेमुळे राज्यामध्ये महायुतीची सत्ता आल्याचं म्हटलं जातंय. दरम्यान महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय ठरलेली ही योजना आधी मध्य प्रदेशात सुरू करण्यात आली होती. तिथे ही योजना अत्यंत लोकप्रिय ठरली. या योजनेच्या अंतर्गत लाभार्थी महिलांना दर महिन्याला 1500 रुपयांचा हप्ता तिथेही दिला जातो. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता लाडक्या बहिणींसाठी ही खरंच एक खुश खबर म्हणावी लागेल. यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.